महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका मोठ्या खळबळजनक प्रकरणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या आता एसआयटीच्या रडारवर आल्या असून त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नाशिकमधील अशोक खरात हा स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घेत असे। शिवनिका या संस्थेच्या माध्यमातून त्याने सामाजिक आणि धार्मिक कार्याचा आव आणला होता। मात्र त्याच्यावर फसवणूक, अंधश्रद्धा पसरवणे आणि महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली। तपासादरम्यान असं दिसून आलं की खरातने केवळ सर्वसामान्यांची फसवणूक केली नाही, तर त्याचे संबंध अनेक बड्या राजकीय व्यक्तींशी सुद्धा होते। या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार चाकणकर यांचे खरातच्या शिवनिका ट्रस्टशी जवळचे संबंध होते। विशेषतः या ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांमध्ये आणि काही जमिनींच्या व्यवहारांमध्ये चाकणकर यांचं नाव संशयाच्या भोवऱ्यात सापडले। मिळालेल्या माहितीनुसार रुपाली चाकणकर यांचे रायगड जिल्ह्यातील काही व्यावसायिक संबंध उघड झाले आहेत। या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। एसआयटीनं खरातच्या संस्थेच्या आजी माजी सदस्यांची चौकशी सुरू केली असून त्यातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आता चाकणकरांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले। अशोक खरात प्रकरण जसजसं गंभीर वळण घेऊ लागलंय तसतसा चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून टीकेचा भडीमार सुरू झालाय। महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना एका अशा व्यक्तीशी संबंध असणं, त्याच्यावर महिलांच्या शोषणाचे आरोप आहेत, हे नैतिकदृष्ट्या चुकीचं असल्याचं बोललं गेलं। या दबावामुळे आणि पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून रुपाली चाकणकर यांनी 2 महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिलाय। चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद गेलं आणि पक्षाचं प्रदेशाध्यक्षपदही गेलंय। या राजीनाम्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। नाशिक पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। एसआयटीनं आतापर्यंत अनेक कागदपत्र जप्त केली आहेत। आज रुपाली चाकणकर यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे। शिवनिका संस्थेच्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती आणि त्यामागचा उद्देश तपासला जाईल। तसंच रायगडमधील जमिनीचा व्यवहार आणि त्यातील आर्थिक गुंतवणुकीचीही चौकशी होईल। अशोक खरात याला राजकीय संरक्षण दिलं गेलं होतं का, या अनुषंगाने ही चौकशी होऊ शकते। या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय। विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलंय। महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीचे संबंध अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी असणं ही चिंतेची बाब आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जाते। तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने सावध भूमिका घेतली असून कायद्यानुसार योग्य ती चौकशी होईल असं स्पष्ट केलंय। तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रायगडमधील व्यावसायिक व्यवहार। एसआयटीला असे काही पुरावे मिळाले आहेत की अशोक खरात आणि चाकणकर यांच्याशी संबंधित व्यक्तींनी रायगडमध्ये काही मोठे प्रकल्प किंवा जमिनींचे व्यवहार केले आहेत। या व्यवहारांसाठी पैसा कुठून आला आणि त्या शिवनिका ट्रस्टच्या निधीचा वापर झाला का, याचा शोध आता घेतला जातोय। अशोक खरात प्रकरण हे केवळ एक अंधश्रद्धेचं प्रकरण न राहता ते आता आर्थिक घोटाळा आणि राजकीय संगनमताचं प्रकरण बनलंय। रुपाली चाकणकर यांची आज होणारी चौकशी या प्रकरणात अत्यंत महत्त्वाची ठरेल। जर या चौकशीत ठोस पुरावे समोर आले तर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे।